सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थे 36वी वार्षिक सभा आणि मोहोळ अर्बन बँकेची 30वी वार्षिक सभा पदाधिकारी उपस्थित खातेदार, ठेवीदार, कर्जदार, मधुबांधव बऱ्याच वेळपासून चालू आहे, पण हा वार्षिक कंपल्सरी हा मुख्यरम असतो. त्याच्यात काही सत्कार्य झाले, मनोगत व्यक्त केली. आज चेअरमन नाहीत, व्हाईस चेअरमनच्या बँकेच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम सुरू आहे. सागर चेअरमन तो नागपूरला गेला आहे काही मित्र घेऊन. हायवेचं जे कुरुल हायवेचं काम आहे त्याच्या संदर्भात तो बाहेरून बायपास घेता येईल का तसं चर्चा करण्यासाठी काही लोक मोळची गेली, त्याच्यामध्ये तोही गेला. त्याच्यामुळं आपल्याला हा थोडासा बदल करावा लागेल. मगापासून जितेंद्र चव्हाण असतील, शासकीय अधिकारी असतील, इतर आर्थिक दोन्ही संस्थांच्या आढावा घेतला. केवीमध्ये कर्जामध्ये दोन्ही संस्थांचे या वर्षामध्ये म्हणजे 25-26 वर्ष गेलं ज्येष्ठ, त्याच्यामध्ये चांगली वाढ आहे. जवळजवळ लोकसंख्येची तर 50% एका वर्षांमध्ये वाढ आहे. म्हणजे अवघड असते, पण त्यांनी केलं. 10 कोटीचे 15 कोटीचे पुढं जाणं वगैरे जे आहे लोकसंस्थेच्या बँकेने 30-35%, 40% वाढ. म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत ह्या वर्षांमध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे. NPA थकीत जे असतं कर्ज वसुली ती कमी केलं आहे. म्हणजे नुसतं फीज वाढले असतं तोही त्यांनी भाग केलेला आहे. मोहोळ अर्बन बँकेची टेंभुर्णीला ब्रँच शाखा आहे. त्या शाखेनं वसुलीचं काम एवढं छान केलं आहे की 100% वसुली केली. म्हणजे एवढं त्या वर्षात कर्ज दिलं की 100% कर्ज त्यांनी वसूल केलं. म्हणजे हे अवघडच पद्धतीने हे जे वाटचाल आहे बँकेच्या पतसंस्थेच्या ते बघून समाधान वाटतं. वास्तविक आता समाधान असं आहे की पतसंस्था ही वडिलांनी बाहेर विश्वासराव पाटील त्यांनी चालू केली, स्थापन केली. बँक मात्र मला सुरू करण्याची संधी मिळाली. म्हणजे ज्या काय महिला आहेत बाळांपणाच्या जे काळ म्हणतो किंवा जे काय असतं ते संस्थेचं मला ते मिळालं. ते त्याच्यामुळं लेकरू किंवा काय असंच म्हणायला काय हरकत नाही. त्या संस्थेची जर व्यवस्थित वाटचाल चालू असेल तर ते बघून पालकांना जसा आनंद होतो तसा मला इथे थोडंसं बरं वाटलेलं आहे. पण हे जे वर्षभरामध्ये जे काही हालचाली झाल्या केल्या म्हणजे संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी असेल किंवा संचालक मंडळी जे आहेत त्याला वारंवार मार्गदर्शन करणं किंवा काय करणं त्याच्यामध्ये ज्या काय त्यांनी प्रयत्न केला माझ्या ज्या कानावर आल्या किंवा माहिती आहे त्याच्यात असे काय काय दोन-चार मुद्दे आहेत ते वर्षभर आपण काय केलं की व्यक्तिमत्व विकास आणि टीम वर्क कसा असावा वाढावं याच्यासाठी आपण पुण्याचे ट्रेनर आहेत पिंजारे म्हणून त्यांचं प्रत्येक महिन्याला आपण त्यांना इथं मोहोळमध्ये बोलवून कर्मचाऱ्याचं प्रशिक्षण घेतो. हे वर्षभर आपलं दर महिन्याला चालू आहे. त्याचबरोबर दर 3 महिन्याने सगळ्या स्टाफची दोन्ही तिकडचे ब्रँच हे तिन्ही ठिकाणच्या स्टाफच्या 3 महिन्याला बैठका होतात की 3 महिन्याला आपण काय केलं पुढच्या ह्याच्यात आणखी काय करायचं ठेवी असं कर्ज असेल बाकी सगळ्या दर 3 महिन्याला मोठी बैठक घेऊन तोही प्रकार आपल्या ह्याच्यामध्ये सातत्यानं सुरू आहे. त्याच्यामुळे NPA कमी असण्याची शक्यता आहे. मग नवीन स्टाफ काय आपण ह्या वर्षात वाढवलं पतसंस्थेला 2 स्टाफ आहे वाढवलेला बँकेला आहे. म्हणजे तिथं काम वाढल्यामुळे तोही आपण त्या पद्धतीने हे हालचाल तिथे केलेला आहे. जे कर्मचारी एम्प्लॉई व्यवस्थित काम करतात किंवा उत्तम काम करतात त्यांना महिन्याला दरमहा एम्प्लॉय ऑफ द मंथ म्हणून एक पुरस्कार असतो छोटा तोही आपण प्रत्येक महिन्याला त्यांचा उत्साह वाढण्यासाठी तोही दिला जातो. स्टाफला त्यांना पगाराशिवाय सुद्धा इंटेन्सिव्ह पद्धतीनं म्हणजे त्यांनी जर काम चांगलं केलं त्या एखाद्या स्टाफनं तर त्याला त्या पटीत त्याला त्या ह्याच्यामध्ये पगारामध्ये वाढ होती ही आपण या वर्षभरात चालू केलं. हे करत असताना आता
इंटरनेट बँकिंग आहे, त्याच्यात काय रिस्क वगैरे असतात, त्याच्यामुळं ते डाटा सेंटर जे असते, क्लाउड म्हणून एक डाटा सेंटर आहे, त्याच्याकडे आपलं दैनंदिन सगळं जे कॉम्प्युटरवरचं सगळं जात आहे ते तिकडं सुरक्षित ठेव म्हणजे तिथं सेव्ह केलं जातं. आणि मग काय प्रॉब्लेम आला कुठला तर तो लगेच सॉल्व्ह होण्याची तिथं यंत्रणा असते, तेही आपण चालू केलेलं आहे. डिजिटल माध्यम असल्यामुळे वेबसाईट वगैरे आपली सुरू केली अर्बन बँकेची, आणि त्या माध्यमातून जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आपण सुरू करतो. ATMची आपण पूर्व तयारी चालू केलेली आहे, ते आपण सुरू करणार आहोत. ग्राहक मेळावे झाले, त्या ग्राहकाचा संपर्क सतत पाहिजे म्हणून ग्राहक मेळावा टेबल झाला, इथे झाला पतसंस्थेचा, परत राऊंड टेबल म्हणून एक ग्राहक मेळावा असतो तोही पतसंस्थेने केला, म्हणजे संपर्कासाठी सतत चालू आहे ते. आणि जे नियमित ग्राहक आहेत दोन्ही संस्था त्यांना बोलून त्यांचा सत्कार करणं किंवा त्यांना यायला वेळ नसेल तर त्याच्या दुकानात जाऊन त्यांना काय गिफ्ट देणं, हे करणं, पुस्तक असं काय, तर हेही आपण ह्या वर्षभरात म्हणजे ह्या लहान सहान गोष्टी आहेत पण ह्या सगळ्या केलेल्या आहेत. आणि ह्याचं मला वाटतं ह्या सगळ्याचं पर्यवसन किंवा कारण आणि मग ज्या स्टाफनं जे हालचाल केली कष्ट केलं त्याचं रूपांतर म्हणून ह्या 12 महिन्यात प्रगती झाली आणि पुढे आपल्याला करायची असं मला वाटते. मगाशी बोलताना सज्जन पवार म्हणून जे खातेदार आहेत ज्यांनी कर्ज घेतलं त्या अण्णासाहेब पाटील महामंडळ त्यांनी उल्लेख केला. खरं म्हणलं तर ही जी सिस्टीम आहे ना सरकारनं चालू केली, ही बँक पैसे उसणं देते मागितल्यानंतर आणि 5 वर्षात थोडं करून पैसे त्या बँकेला भरायचे, ती सुद्धा मुद्दत, म्हणजे जेवढे पैसे घेतले तेवढे पैसे द्यायचे. हे कसं शक्य आहे तर महामंडळ जे आहे सरकारनं चालू केलं तर ते व्याज देते बँकेने, त्याला बँक व्याज बी घेते मुदत बी घेते, पण महामंडळ जे आहे सरकार मात्र फक्त व्याज देते, काय 12% असं वर्ष 1-1.5% आहे ते भरावं लागते, पण जवळजवळ ते असं उसणं मिळाल्यासारखं पैसे त्यातून उपलब्ध होतात. पण हे एका समाजाला आहे का, महामंडळ जे आहे ते अण्णासाहेब पाटील ठीक आहे मराठीसाठी, पण बाकीचे जे ओबीसी असतील तर जवळ सरकार एका समाजासाठी काम करत नसते, सरकार सगळ्या समाजासाठी काम करत असते. सगळ्या समाजासाठी ही सोय आहे, त्याची वेगवेगळी महामंडळ आहे, त्याचे ते आहेत, कोणा 15 लाख असेल, कोणा 10 लाख असेल, पण सगळ्याला त्या सुविधा आहेत. झालं काय की इतर समाजातून एवढं जागृत झालं काय माहीत नाही. आमच्याकडे जे बहुसंख्य लोक येतात ते मराठा समाजातून कर्ज मागतात, इतर समाजात त्याच्यावर पोहोचलं नाही का काय माहीत नाहीये, पण ते समाज कमी येतो. तर आता मला अशी सूचना आहे माझी की बाबा तुम्ही बाकीच्या समाजात मी थोडंसं हालचाल करायला पाहिजे आणि ते पैसे जर व्यवसायाला यायला मिळत असतील तर त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. बरं त्याची मर्यादा जरी 10 लाख 15 लाख असली तर तुम्ही 1 लाख 2 लाख 3 लाख सुद्धा घेऊ शकता ना. आम्हाला एवढं मोठं कधी पेट व्हायचं ठीक आहे, तुम्ही कमी घ्या तेवढं करा, असं काय तेवढंच घ्यायला पाहिजे असं ना. तुमच्या रिटर्नच्या परतफेडीच्या हिशेबाने तुम्ही घेतलं तरी ते चालू शकते. आता काय जे लोकांनी याची फायदे घेतले वास्तविकतेने म्हटलं आम्हाला कर्जाची गरज नाही, आमचं नीट चालतं आम्ही कसं कर्ज घ्यायचं, पण ही योजना आहे म्हटल्यावर त्यांनी काय केलं कर्ज घेतले ते आणि पैसे लागणार आणि कशाला तिच्यापुढे केली नाही केली, किंवा काही लोकांमध्ये सोन्याने रेट कमी तर सोनं घेतलं त्या पैशाला आणि पैसे विसरतीने महिन्यात भरले, म्हणजे असं ते झालंय काही ठिकाणी. तर त्या पद्धतीने थोडंसं आपण बी विचार करायला हरकत नाही. मित्र कोण जवळचे असतील तर सांगायला पाहिजे. मग सज्जन पवारांनी बोलले की मी स्वतः घेतला पहिल्यांदा सुरुवातीला महामंडळातून पाटील महामंडळातून केलं, पण त्याचा फायदा त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जे त्याच्या परिसरातले मित्र कंपनी होते नातेवाईक होते त्यांना उद्योग केले बाबा हे आहे तुम्ही घ्या, आणि त्यांनाही आमच्या बँकेकडे आणलं आणि मग तिथून ते चालू झाले. किंवा महेश शिंदे इथं फर्निचरवाले आले त्यांनी स्वतः घेतले महामंडळातून आणि मग इतरांना बी त्यांनी विनंती केली तशी. तर असं होऊ शकतं, त्या पद्धतीने फायदे तुम्ही घ्यायला पाहिजे. आणायचं बँक आहे आपली, आता खाली पतसंस्था आहे पण पतसंस्थेला हे अधिकार शासनाने दिले नाही, पण अर्बन बँकेला दिले. अर्बन बँकेला ही सोय आहे, तर त्याचा फायदा दोन्ही आपण चालवतो. त्याच्यामुळं तिथून जरी हे केलं घेतलं किंवा तुम्ही दिले योग्य कागद तर ते मिळू शकते कर्ज. दुसरं डिव्हिडंड आपण देतोय प्रत्येक वर्षी. शेअर्स असल्यानंतर ते शेअर्स वाढवायला पाहिजे तुम्ही सुद्धा.
जेवढे शेअर्स तेवढं त्याला डिव्हिडंड लाभांश वर्ष अखेरला त्या दिवाळीच्या वेळेस आपण घेतो. काही काही लोकांनी तर ते 3, 4, 5 वेळा असे लहानसहान कर्ज घेतली, त्याचे शेअर्स प्रत्येक वेळेस पुढे कट होऊन म्हणा किंवा हे होऊन तिथे बऱ्यापैकी त्यांचा दिवाळीचा जो खर्च असतो तो बऱ्यापैकी त्या लाभांश डिव्हिडंड मिळतं त्याच्यातून त्यांचा तो प्रकार आहे. म्हणजे लहान गोष्ट असते, पण शेअर्स वापर काय शेअर्स आपण नुसते कर्जाने घ्यावं काही असं नाही. तर सुद्धा तुम्ही घरातले कोणाच्या नावानं असतील तर 4-5 जण शेअर्स तुम्ही घेऊ शकता आणि ते पैसे एफडी ठेवले त्या दरानंच त्याच्या आसपासच्या ह्यानं किंवा त्या बरोबरीनं आपण ते लावलं. त्यावेळी पैसे बँकेत फिक्स असल्यासारखे असतात, त्याचाही तुम्ही लाभ घ्यावा. आज तुम्ही एवढ्या चांगल्या संख्येने वार्षिक काय हालचाल झाली किंवा काय चाललंय बँकेत ते बघण्यासाठी आलात, त्याच्यामुळे मी तुमचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. आदरणीय बाबासाहेब यानंतर आमंत्रित करून